हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? 3 दिवस झालं मी व्हिडिओ टाकलं नाही, कारण की बिग बॉस बघण्याला मनच नाही माझं. काय करू, एवढं बोर एपिसोड चालत आहे. भाऊचा धक्का 2-2 आठवडे जर चालत नाही, तर काय मजा आहे? हे सांगा तुम्ही मला. भाऊचा धक्काच नाही हो. अहो, जर रितेश भाऊ नाही, ते गेलेले आहेत शूटिंगसाठी, तर दुसऱ्या होस्टला तुम्ही आणा ना. जसं सलमान खान नसतो, त्या प्रकारे तिथे करण जोहर, कोणाला पण आणतात ना ते. हां, तर तुम्ही पण आणा ना तिथे. काय आणत नाही? मित्रांनो, जेव्हा भाऊचा धक्का नसला, तर समजा एपिसोड पाहण्यामध्ये मजाच नाही हो. काहीच मजा नाही. आजचं पण जे एपिसोड झालं ते एकदम बोर होतं. फक्त ते लास्टला जे झालं पॅडी दादांचं जे इविक्शन हे फेअर का अनफेअर याच्याबद्दल आपण बोलूया आणि थोडीशी माहिती आपण येथे घेऊया. काय झालेलं आहे पूर्ण माहिती या एपिसोडमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये. आजचं जे भाऊचा धक्का होता त्यामध्ये भाऊ कुठे आहेत? हा, मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला दाखवलं, त्या प्रेसला ते पत्रकारांना बोलविलं आणि सांगितलं की महाराष्ट्राचा धक्का. हा होता महाराष्ट्राचा धक्का मागच्या आठवड्यामध्ये आणि आता सांगतात की भाऊचा धक्का. अहो, एक व्हिडिओ जे 2 आठवड्यापूर्वी जे शूटिंग झालेली होती ब्लॅक जॅकेटवर रितेश भाऊची, हा तोच तुम्ही येथे आम्हाला दाखवत आहात. तेच रिपीट 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 रिपीट. काय चाललंय? दुसरा होस्ट आणा. तुमच्याकडे पैसे नाहीत का? पैसे संपलेले आहेत का बिग बॉस? हां, काय करतात? जेव्हा तुम्हाला माहीत आहे एवढी चांगली TRP या शोला भेटत आहे, तर भाऊचा धक्का जर नाही झाला आठवड्यामध्ये, तर या 2-2 आठवडे या जे सदस्य आहेत त्यांना कोण सांगणार? कोण त्यांची क्लास घेणार? कोण त्यांची शाळा घेणार? हे तुम्ही सांगा ना इथे. हां? काय चाललेलं आहे? काय आहे? बिग बॉस आहे का चला हवा येऊ द्या कॉमेडी शो चाललाय? आज तर तेच झालं. जे चला हवा येऊ द्या त्याच्यामधले जे कॉमेडी शो आहे त्याच्यामधले जे कंटेस्टंट्स आले ते तेथे येऊन येथे हे केलात. काल जे होते ते बिचुकले, ते अनिल दत्ते आणि ते राखी सावंत हे आलते. काय चाललंय? काय आहे? एकदम बोर म्हणजे बोर एपिसोड हे चाललेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट 2 आठवड्यानंतर रितेश भाऊला येथे बोलवतात फायनलमध्ये. चला बरं झालं आज त्यांनी अनिल जे आहेत ते डॉक्टर अनिल यांनी सांगितले की फायनलमध्ये रितेश भाऊ येणार आहेत. बरं वाटलं, चांगलं वाटलं. पण आत्ता आले नाही तर दुसऱ्या होस्टला आणा हो. मांजरे सर आहेत त्यांना आणा. दुसरे आहेत कुणाला तर आणा. पण आणा, यांची तुम्ही शाळा घ्या. आजचं जे इव्हिक्शन झालं मित्रांनो, मला अक्षरशः एवढं वाईट वाटलं. खरं सांगू, हे इव्हिक्शन अनफेअर मला वाटलं. कारण की पॅडी दादा जे आहेत ते चांगलं खेळत होते आणि पॅडी दादा जे आहेत ते अरबाजला पण टक्कर दिले टास्कमध्ये आणि वर्षाताईबद्दल जे कोथिंबीरचं जे हे होतं त्याच्यावर पण त्यांनी आपलं मत ठेवलं होतं. वर्षाताईपेक्षा पॅडी दादा हे चांगले खेळलेले आहेत, मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. त्यानंतर येथे मला असं वाटतंय की वर्षाताईला पॅडी दादा जास्त वोट आहेत का? अहो, वर्षाताई जे वोटिंगमध्ये होते ते सगळ्यात खाली आहेत. मला वाटतं यांना MGI मिनिमम गॅरंटी 10 आठवडे. आता 9 आठवडे झालेले आहेत आणि पुढचा एक 10 आठवडे म्हणून वर्षाताईला येथे काढलेला नाही आहे. आजचं जे एपिसोडची सुरुवात झाली, घरात आले एक जे फिल्म येणार आहे फुलवंती, त्याचे कलाकार प्राजक्ता आणि कश्मीर महाजनी हे कलाकार आले आणि ते येऊन तेथे सापशिडी जे चौकोन होतं ते भाषाच्या तालावर तेथे ते टास्क घेतलं. त्यानंतर जान्हवीला गरबा करायला लावलं, अभिजितला हिपहॉप, DPला नागिन डान्स, निक्कीला लावणी, पॅडीला लावणी, वर्षाला टपुरी डान्स, त्यानंतर सूरजला नागिन डान्स. पर सूरजचा डान्स तो चांगला केला, आम्हाला आवडलं. आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते 2 मेंबरला तेथे सेव्ह केलं, सूरज आणि निक्की या दोघांना येथे सेव्ह केलं. अहो, निक्कीला का? हा, सूरज आणि अभिजितला करायचं होतं ना. तुम्हाला निक्कीला करायचं आहे तर पुढे करा ना तुम्ही. हां, काहीच समजत नाही. बिग बॉस आहे का काय आहे? काहीच समजत नाही. त्यानंतर येते अंकिता म्हणते खुर्चीवर तू पाडला सूरज, ते तिथे जेवण करत असतात तर तेव्हा
अंकिता सूरजला सांगते की तू काय पडलेला आहेस ते साफ कर असंच तू. मग त्यानंतर त्याला अंकिताला निक्की सांगते की पाडू दे ना, मी साफ करते, तू त्याला डोचू नको ना, तू त्या छोट्या छोट्या कारणावर त्याला सांगू नको. निक्की, एवढ्या दिवस तुला सूरजची जी बाजू घ्यायला आली नाही, आज तू कसं घेतलीस ग? हा, कसं तुला वाटलं सूरजची बाजू आज मी घ्यायला पाहिजे? हा, तू घेतलीस कसं हे सांग मला. एवढ्या दिवस तू सांगत होती की हा पोरगा घाणेरडा, हा पोरगा चांगलं नाही, काय आहे हे आहे, आणि आज तुला सूरज चांगलं वाटतंय का? कारण की तुला याचे फॅन जे आहेत ते माहीत झालेले आहेत आणि कॅमेऱ्यामध्ये जाऊन ते सांगते बिग बॉस हे बघा हे घाणेरडे लोक आहेत, त्याला असं सांगतात तसं सांगतात, अंकिता जी ते चांगली पोरगी नाही, एवढी हे आहे ते आहे, जाऊन ते कॅमेऱ्यामध्ये सांगत आहे. मग जान्हवी याला निक्कीला सांगते अगं हा मुद्दा हायच नाही. मग निक्की त्याला सांगते तुला जे समजायचं ते समज, मी येथे सांगणार आहे, असं येथे निक्कीचं मत आहे. जान्हवी म्हणते त्याला हा मुद्दाच नाही जे तू सांगत आहेस. हा, अगं त्याला शिकवत आहे त्या पोराला अंकिता, तर काय झालं एवढ्या दिवसापर्यंत पॅडी आणि अंकिता हे दोघं त्याला शिकवत आहेत आणि येथे सूरज काही म्हणत नाही. असं येथे डीपी सांगतो की ज्या व्यक्तीला बद्दल तुम्ही सांगत आहे तो मुलगा काहीही सांगत नाही, तर तुम्ही सांगू नका, असं अंकिताला सांगतोय. की डीपीचं सांगणं असं आहे की आम्ही सूरजसाठी भल्यासाठी सांगत आहात, तर सूरज जाऊन ते निक्कीला सांगत नाही, असं येते हे सांगतो, डीपी सांगतो. मग त्यानंतर अंकिता आणि निक्कीमध्ये वाद होतो आणि सूरज जाऊन ते निक्कीला सांगते की झालं आता तू काही सांगू नको मला, असं ते सांगतो. मग निक्की त्याला सूरजला सांगते की तू हे आलं नाहीस मला सांगायला, तुला कोणीतरी पाठविलेलं आहे की तू जाऊन मला असं असं सांग, हे निक्की सांगते सूरजला. मग तिथे अंकिता सांगते की आता बघा तिथे निक्की सांगलेली आहे की आम्ही त्याला सांगितलेलं आहे की जा सूरज त्याच्याशी तू सांग असं तसं, असं येथे अंकिता डीपी आणि अभिजितला सांगते. त्यानंतर येथे फक्त प्रमोशन झालेलं आहे मित्रांनो आज. त्यानंतर ते पाणी फिल्म जी आहे ते येणार आहे, त्याचे जे कलाकार आहेत आदिनाथ कोठारे आणि सुबोध भावे हे दोघे आले आणि हे दोघे येऊन येथे डान्स बिन्स केले आणि सूरजला स्टेजवर बोलविलं आणि एक डायलॉग सांगायला सांगितलं. आणि मला हे वाटतंय मित्रांनो, जर ह्या बिग बॉस जेव्हा भाऊचा धक्का चालू असतो तेव्हा रितेश भाऊ येते हे म्हणतात की भाऊची कमिटमेंट म्हणजे फुल पैसा वसूल. काय पैसा वसूल 2 आठवड्यामध्ये झालं, काय पैसा वसूल झालेला आहे हे सांगा आम्हाला. आम्ही बिग बॉस बघतो का कॉमेडी शो आहे का डान्स दिवाने आहे का काय आहे? हां, इंडियन आयडल चालू आहे का येते? हां, ऑडिशन चालू आहे का? हां, अहो आम्हाला बिग बॉस बघायचं आहे, तुम्ही आम्हाला बिग बॉस दाखवा ना. तुम्ही आम्हाला कधी कॉमेडी शो दाखवतात, कधी डान्स दाखवतात, कधी सिंगिंग दाखवतात, कधी काय चाललंय, काय आहे हे? काय एवढं बोर म्हणजे बोर मला बघू वाटलं नाही आजचं एपिसोड, तरी पण असं तसं करून मी येते बघितलं आहे. म्हणून मी 3 दिवस आलोच नाही मित्रांनो. मला हे वाटलं की मी तुमचा वेळ का वाया घालू, तुमचं आणि माझं वेळ नुसतं वाया केलेलं आहे 3 दिवसमध्ये. एवढं बोर एपिसोड झालेला आहे. म्हणून मी आज सांगितलं, आज इव्हिक्शन झालं, मी म्हटलं चला आज तर चांगलं थोडं एपिसोड झालं, चला आजचं तर रिव्ह्यू करूया. पण आज पण माझं मन होत नव्हतं की रिव्ह्यूला यायचं, तरी पण मी आलो मित्रांनो तुमच्यासाठी. मग हे दोघे येतात हे कलाकार आणि त्यांना हे एक टास्क देतात की लक्झरी जी आयटम आहेत ते तुम्हाला हुडकायचे आहेत आणि 2 टीम येथे केलेले होते, निक्की, पॅडी, सूरज, अंकिता आणि जान्हवी, डीपी, वर्षा आणि अभिजित हे येथे केले होते. आणि पहिला निक्की जान्हवी आली आणि जान्हवी जिंकली आणि चॉकलेट जे आहे ते त्यांना हुडकायचं होतं. त्यानंतर पॅडी अभिजित आले आणि अभिजित जिंकला, तो मिक्स ज्यूसचं जे आहे ते हुडकायचं होतं. डीपी अंकिता आली आणि येथे मटन त्यांना हुडकायचं होतं. मग अंकिता तेथे जिंकली, अंकिता हुडकली. वर्षा आणि सूरजमध्ये कॉफी यांना हुडकायचं होतं, वर्षा तेथे जिंकली. आणि तेथे अभिजित मग निक्की आली, यांना चिप्स हुडकायचं होतं, निक्की तेथे जिंकली. आणि डीपी आणि पॅडी यांना तूप हुडकायचं होतं, पॅडी तेथे जिंकलं. आणि येथे पुढच्या आठवड्यामध्ये पण येथे वर्षा आणि अभिजित येथे सेफ झाले, असं येथे सांगितण्यामध्ये आलं की आता हे जाता जाता वर्षा आणि अभिजित या दोघांना येथे सेफ करणार आहेत.
असं येथे सांगितले. मग त्यानंतर अंकिता आणि डीपी मध्ये वाद झाला आणि चर्चा झाली. अंकिता काहीतरी ते सूरजबद्दल सांगत होती. मग तेथे डीपी येऊन बसलेला असतो. मग डीपीला अंकिता सांगते, जर तुम्हाला ऐकायचं आहे ना तर तुम्ही ऐका, जर तुम्हाला ऐकायचं नाही ना तुम्ही येथून उठून जावा, असं येथे अंकिताचं म्हणणं आहे. मग ते अभिजितला जाऊन पॅडी जे आहे ते अभिजित बद्दल सांगतात की अभिजित जे आहे ना ते निक्कीची बाजू घेते. अंकिता सांगते, हो आता तो त्याची बाजू घ्यायला लागलेला आहे, आता 1 आठवडा राहिलेला आहे ना, म्हणून तू आता निक्की सोबत राहत आहे आणि निक्की चांगली आहे असं तेथे सांगत आहे अभिजित, असं निक्की सांगते. आणि डीपी जे आहे ते अभिजित सोबत बसलेला असतो. त्यानंतर तेथे जाऊन डीपी सांगतो की अंकिता म्हणाली की ऐकायचं आहे तर उठून, ऐकायचं नाही आहे तर तुम्ही येथून उठून जावा, असं अभिजितला येथे येथे सांगतो. मग हे झाल्यानंतर मला एक वाटत नाहीत, अंकिता तुझं प्रॉब्लेम काय आहे? हा, डीपी दादा आले ते सांगत होते तुला, हा तू असं सांगायला पाहिजे त्यांना की तुम्हाला ऐकायचं नाही तर तुम्ही उठून जावा. अगं हे बिग बॉसच नाहीये, 1 आठवडा राहिलेला आहे, तुम्ही स्वतःला काय प्रूफ करतात हे तुम्ही दाखवण्यामध्ये तुमची जी मैत्री आहे ते तुटत आहे. बाहेर पण तुमची मैत्री आहे, बिग बॉसच्या आधी पण तुम्ही एक दुसऱ्यांना भेटलेले आहेत, हा तुम्ही चांगले मित्र आहेत, मैत्री आहेत, हा मग त्यानंतर तुम्हाला फक्त बिग बॉसच आहे, बिग बॉस संपल्यानंतर तुमचं काहीच नाही आहे का? हा, असं सांगते अंकिता. मला मित्रांनो आज जे आहे ते अंकिता खूप वाईट दिसली. मला अंकिताचं काही चांगलं वाटलं नाही की तू सूरजला पण असं सांगितली, हा त्यानंतर ते डीपीला असं सांगते की ऐकायचं आहे तर ऐका, नाहीतर उठून जावा इथून. हे काय मला फार वाटलं, चांगलं वाटलं नाही. त्यानंतर येते जे कॉमेडी टास्क झाले ते चला हवा येऊ द्या, त्यांचे तेथे टास्क झालं. आता आपण बोलूया मेन मुद्द्यावर, जे तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आता आहे इविक्शन. बिग बॉस येथे सांगतात की ॲक्टिव्हिटी एरियामध्ये या आणि जान्हवी, डीपी, अंकिता हे तुम्ही येथे या, असं येथे बिग बॉस सांगतात. त्यानंतर पहिली जी फेरी होती आहे त्यामध्ये डीपी जे आहे ते सेफ होतो, असं ते ॲक्टिव्हिटी एरियामध्ये सगळ्यांची नावाची जी पार्टी आहे ते घेऊन या, असं बिग बॉस सांगतात. आणि सगळेजण उभारलेले असतात आणि बिग बॉस येथे सांगतात ज्याच्यावर जे ते उजड पडेल बल्बाचं तो येथे सेफ होणार आहे आणि जे अंधारामध्ये असणार आहेत ते येथे डेंजर झोनमध्ये असणार आहेत, असं बिग बॉसचं म्हणणं आहे. पहिल्या फेरीमध्ये डीपी सेफ होतो, दुसऱ्या फेरीमध्ये जान्हवी सेफ होतीये. आता उरलेले असतात अंकिता आणि पॅडी. या दोघांमध्ये अंकिता सेफ होतीये आणि पॅडी जे आहेत ते घराबाहेर जातात. मला एक गोष्ट सांगायचं आहे, का का हे 8 जण नॉमिनेशनमध्ये होते तर पॅडी दादा सगळ्यात खाली होते असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? नाही, हे चुकीचं आहे. हे इविक्शन पूर्णपणे अनफेअर झालेलं आहे. म्हणून मी थंबनेलवर लावलेलं आहे, पॅडीचा इविक्शन फेअर ऑर अनफेअर. महाराष्ट्रासोबत या लोकांनी धोका केलेला आहे अक्षरशः. अहो तुम्हाला जर तुमच्या मनाचं करायचं आहे तर आम्हाला कशाला सांगतात तुम्ही की वोट करा, वोटिंग करा, वोटिंग करा? कशाला आमच्या मोबाईलचं रिचार्ज तुम्ही घालवतात बिग बॉस? तुमच्या जर मनाचं करायचं आहे, तुम्हाला जर जनतेचं हे घ्यायचं नाही की जनता जे म्हणते त्याच्यावर तुम्हाला चालायचं नाही, तर तुम्ही तुमचं मत ठेवा ना. आम्हाला का सांगतात तुम्ही की तुम्ही वोट करा, वोट करा, वोटिंग करा? मला असं वाटतं मित्रांनो की सूरज सोबत पण हे लोक येथे गेम खेळतील का? जर असं झालं तर सूरजला ट्रॉफी अजिबात भेटणार नाही. कारण की मला असं वाटतंय की असंच पुढच्या आठवड्यामध्ये पण असंच होईल का हे लोक जे आहेत ते जे बिग बॉसचे मेकर्स आहेत हे जे आहे ते जनता जे सांगते ते ऐकतच नाहीत. कोणतं पण बिग बॉस असू द्या, ते त्यांच्या मनाचं करतात. मला असं वाटतंय कदाचित असं नको होऊ की बिग बॉसला सूरजला जे सपोर्ट भेटतंय, अर्ध्या वोटिंग जे आहे ते 50% 60% वोटिंग सूरज एकटा घेऊन जातो, तर सूरज सोबत धोका व्हायला नको पाहिजे असं मला इथे वाटतो. कारण की आता जे इविक्शन झालं ते पूर्णपणे अनफेअर झालेलं आहे, अनफेअर. अरबाजचं पण जे इविक्शन झालेला होता तेव्हा पण हा इविक्शन अनफेअर झालेला होता. अरबाजला पण अनफेअर पद्धतीने इथे काढला गेला, कारण की वर्षाताईला येथे MG आहे, मिनिमम गॅरंटी. काय पण करा, 10 आठवडे तुम्हाला आम्ही येथे ठेवणार, तुम्हाला काही आम्ही
होऊ देणार नाही आणि तुम्हाला काही आम्ही इथून तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाही, असं ॲग्रीमेंट यांचं झालेलं आहे. कारण की वर्षा उसगावकर हे एक मोठं नाव आहे. एक इंडस्ट्रीची हिरोईन होती अगोदर. आता काय ते फिल्ममध्ये काय ते येत नाहीत जास्त करून. तर यांची इमेज कसं वाढावी हे येथे बिग बॉसने येथे सांगितलेलं आहे. त्यानंतर येथे पॅडी दादांना ते म्युच्युअल फंड जे आहे ते त्यांचे जे नॉमिनी होती, जे 50 कॉईन ते त्यांनी सूरजला दिले आणि सूरजकडे आता झाले 200 कॉईन. आता याचं लास्ट आठवड्यामध्ये काय होणार आहे, या नॉमिनीचे जे कॉईन यांच्याकडे आहेत त्याबद्दल काय यांना मनी बॅकमध्ये काय इम्प्रूव्ह होईल का, जे जिंकणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी वाढवतील अजून यांची कॉईन घेऊन, असं सांगण्यामध्ये येईल की तुमचे जे 200 कॉईन तुमच्याकडे आहेत तर या 200 कॉईनमध्ये 1 लाख आम्ही वाढवेल, असं काय तर असेल. तर बघूया काय होतं आहे. कारण की मला वाटत नाही की जे 8.5 लाख हे ज्यांनी कमवलेले आहे ते टास्कच्या बाबमध्ये तेवढी रक्कम देता येत नाहीत. कारण की 15 ते 20 लाख असं रक्कम देईल असं मला वाटते का 12 लाख 14 लाख असं तर होईल, काहीतरी होईल. पण रक्कम जी आहे ते वाढेल येते. मग आता 1 आठवडा उरलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर हिंदी बिग बॉस पण चालू होणार आहे आणि आपण हिंदी बिग बॉसचे पण रिव्ह्यू येथे करणार आहोत. याच चॅनलवर तुम्हाला हिंदी बिग बॉसचे पण रिव्ह्यू पाहण्यामध्ये येईल. आजचा एपिसोड अशा प्रकारे झालेला आहे. मला तर पॅडी दादांचं इविक्शन जे आहे ते अनफेअर वाटलेलं आहे पूर्णपणे आणि मला आजचं एपिसोड पण बोर वाटलं. पण काय करू, नाईलाजानं मला इथे रिव्ह्यू करण्यामध्ये आलं. 3 दिवस मी केलोच नाही कारण की मला स्वतःला हे वाटत होतं की मी बिग बॉस पाहत आहोत का काय करत आहोत हे मला वाटत होतं, म्हणून मी येथे रिव्ह्यू केलं नाही. जर तुम्हाला त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि मी व्हिडिओ टाकलेला नाही कारण की मला काहीही चांगलं वाटलं नाही. 3 दिवस बिग बॉसमधलं पाहण्यासारखं काही इंटरेस्टच नव्हतं. भाऊचा धक्का पण नाही झालं मागच्या आठवड्यामध्ये आणि या आठवड्यामध्ये, म्हणून माझं मनच झालं नाही मित्रांनो. त्याबद्दल हे करतो. आणि जर आजचं व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल, मला वाटतं तुम्हाला पण, मला जर एपिसोड आवडला नाही तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला नाही असेल मला असं वाटतंय, तर काय करावं, नाईलाज आहे. बघूत उद्याच्या मध्ये अंकिता आणि अभिजितचा वाद आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे पूर्ण माजरा आपण उद्याच्या रिव्ह्यूमध्ये करणार आहोत. तर आजचं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.